नमस्कार मंडळी, राम राम. तर चला, आज आलोय आपण शेतात, डाळिंबाच्या शेतात आलोय. हे बघा, डाळिंबाला पानगळ केलेली आहे. तर आपल्याला काम दिलं आहे हे डाळिंब तोडण्याचं, जे आधी लागलेले होते ते. हे काम दिलं आहे, म्हटलं चला आज काम करून येऊ. हे बघा, हे डाळिंब तोडायचे आहेत आपल्याला. पानगळ केल्यामुळे नवीन भार फुलं वगैरे लागणार तिथे, म्हणून हे डाळिंब तोडायचे आहेत आपल्याला. कारभारींनी सांगितले डाळिंब तोडून ठेवा, म्हटलं चला जाऊया. हे बघा, हे बघा कशी फुले लागलेत. अशी बारीक बारीक फुले लागतील. हे बघा, चला तर मग तुम्हाला डाळिंब खायला बोलवलं असतं, पण काय करणार, कच्चे डाळिंब आहेत ते, म्हणून तोडून पिकायचे आहेत. नाहीतर माझ्या ओवीलाच पुरले नसते ते डाळिंब. हे बघा, हे बघा कशी पानं फुटतायत त्याला, छान असे बघा, त्यातून फूल निघेल. एकदम बारीक बारीक अशी फुलं निघताय, छानशी. तर हे बघा, हे डाळिंब चांगलं वाटतंय मला. फोडून बघूया आपण त्याला कसं आहे. बघा, लाल निघले, छान असं. गोड नसेल पण ते खराब आहे, तुरट लागते, खायची डाळिंब नाही ती. तर मंडळी, आपले शरद संजय सोनवणी ह्या चॅनलला 62% पूर्ण झालेत. तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तसंच शेतकरी झोडी हे चॅनल आपण नवीन सुरू केलं आहे. तर ह्या चॅनलला पण तुम्ही असाच सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही पण जर शेतकरी असाल तर शेतकऱ्याला नक्कीच सपोर्ट करतो, बरोबर आहे ना? तर मग पटकन जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या. तर झाडांची पानगळ कशी झाली हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, हे बघा, तुम्ही एक वेळेस बघू शकता. थांबा, अंधार येतोय, काळा काळा दिसते. हे बघा, तर झाडाची पानगळ कशी झाली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्याबद्दल जर बाग अजून चांगले फूल पान काढू शकतो ह्यावर तुम्हाला जर काही सांगायचे असेल तर ते पण तुम्ही सांगू शकता. काही माहिती द्यायची असेल तर देऊ शकता कमेंटमध्ये. हे बघा, या झाडाला किती बारीक बारीक फुलं लागली ते बघा, छान असे. म्हणजे पान निघायच्या पहिलेच फुलं लागलेत त्याला, म्हणजे सेटिंग होतोय तो बाग आता. बघा बघा, एकदम बारीकसे. हे बघा, छानसं.